चला, आयुष्यात काही करायचं असेल तर वाईट परिस्थितीमध्ये थोडा संयम ठेवा. मित्रांनो, संघर्ष केला आणि संघर्ष केल्याच्या नंतर यश मिळालं नाही असं कधीच होणार नाही. फक्त संघर्षामध्ये सातत्य असणं जरुरीचं आहे. चला, स्वागत आहे गजानन राठोड सर या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांचं मनापासून पुनश्च स्वागत करतो. भाग 2 आपण काय करणार आहोत. भाग 2 हा म्हणजेच मिक्स गणित या घटकाशी आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. बघा, असे आपले भरपूर सिरीज राहणार आहे. पहा, गणित सोडवायचं कसं, ज्या कमी वेळेतच होणार तर भरतीच, हा आपला विषय आहे. तुम्हाला भरतीच करायचं, बाकी काय नाही. चला, कमी वेळेत कसं शॉर्टकट सूत्र गित्र काहीच वापरायचं नाही, डायरेक्ट उत्तर कसं काढायचं ते बघा. लक्ष द्या. बघा, चला समोरचा प्रश्न पहा. एक दुकानदार 100 मीटर पडद्याचे कापड एका मीटरला 48 रुपये, किती फक्त लक्षात ठेवा, एका मीटरला 48 रुपये दराने विकतो. त्यात त्याचं शेकडा 20 फायदा होतो. किती? 20% फायदा होतो. तर इथं लक्ष द्या, 1 मीटर कापडाची खरेदी किंमत किती. पहा, एक दुकानदार 100 मीटर कपड्याचे, पहा लक्ष द्या. सरळ सरळ ध्यानात घ्या बाबा, 100 मीटर आहे. एक दुकानदार 100 मीटर पडद्याचे, पहा एका मीटरला 48 रुपये, तर 100 मीटरला म्हणून 100 गुणिला 48 रुपये बराबर किती रे? 1. 48 जशीच्या तसे, याचा गुणाकार केला 4800 रुपये तो काय करतो बाबा, विकतो. ध्यानात घ्यायचं, विकतो. त्यात त्याला शेकडा किती? 20 फायदा झाला, 20% फायदा झाला. म्हणजेच सरळ सरळ आपल्याला काय करावं लागेल, आता झाली ही विक्री. ध्यानात घ्यायचं, ही विक्री. आपल्याला आता काढायचं खरेदी. ध्यानात घ्यायचं, खरेदी काढत असताना नेहमी मोठ्या संख्येसोबत 100 ठेवायचे गुणाकाराला. म्हणजेच काय रे, 4800 गुणिला 100 छेदाला किती? 20 फायदा झाला. म्हणजेच किती रे? 120. 20 फायदा झाला म्हणजे 100 अधिक 20 म्हणजेच किती रे? 120 फायदा झाला. बा 0 0 12 1 12 12 चुक 48 बराबर किती रे? 4000 रुपये. हे काय झालं? खरेदी किंमत झाली. खरेदी किंमत झाली आणि सांगितलं काय, सरळ सरळ शेवटी काय, 1 मीटर कापडाची किंमत किती. ही किंमत 100 मीटरची झाली. ते 100 उचला आणि त्याच्या छेदामध्ये टाका 1 2 1 2 बराबर किती रे? 40 रुपये. किती आहे? 40 रुपये. किती? 1 मीटरची. आलं लक्षात? किती? 40 रुपये 1 मीटरची. म्हणून उत्तर काय असेल तुमचा? 40 रुपये. चला, समजलं ना? काय अडचण? रोज चला. चला चला, साखर काय सांगितलं तुम्हाला? साखर भरलेल्या पोत्याची वजने केजी मध्ये अशी आहे, म्हणजे किलोग्राम मध्ये आहे. म्हणजे 97 किलो 99 किलो. पा 97 अधिक 99 अधिक 98 अधिक 97 अधिक 96 अधिक 95 अधिक 94 अधिक 92 अधिक 98 अधिक 99, सॉरी 89. किती? 89. किती झाले रे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण किती झाले? 10. सरासरी काय सांगितले, तर एका पोत्याचे सरासरी वजन किती? एकाच पोत्याचे, मग एकूण पोते किती? 10. सर्वांची बेरीज किती झाली रे? 955. शाबास. किती? 955. सर्वांची बेरीज करून घेतली आपण. 955 छेदाला 10. पा सरळ सरळ 5 ने भाग न देता जेवढे शून्य तेवढे घर सोडून दशांश द्या. म्हणजे 95.5 केजी हे काय असेल बाबा? सरासरी वजन. समजून राहिलं तुम्हाला?
सोपं आहे की नाही? अतिशय सोपं आहे. आणि हो तुम्हाला पण. चला नंतरचा प्रश्न. सांगितलं तर काय, 16 सायकलीची किंमत 16 किती? 16 सायकलीची किंमत 17,600 आहे. तर अशा 9 सायकलीची किंमत किती? किती? 9 सायकलीची किंमत विचारली आहे. सरळ सरळ एका सायकलची किंमत काढून घेऊ. मग एका सायकलची किंमत काढायची म्हणली तर याला सरळ सरळ भागून घ्यायचं. 17,600 ला 16 ने भागायचं. म्हणजे 17,600 भागीला किती रे? 16. 16 एक 16, 16 एक 16, एक उरला. 16 एक 16 हे 2 शून्य वर, म्हणजे बरोबर किती रे? 1100. म्हणजे 1100. आता काय सांगितलं? ही किती? एका सायकलची किंमत आली. किती? एका सायकलची किंमत. ही एका सायकलची. तर आपल्याला 9 सायकलची सांगितली. म्हणून काय केलं? 1100 गुणिला 9 बरोबर 11 9 99. 1 2 बरोबर किती? 9,900. ध्यानात घ्यायचं. 9,900. जास्त फास्ट न होऊन राहिलं ना? समजून राहिलं? चला. म्हणजेच काय सांगितलं? पहा, एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्याचे गुणोत्तर. आता पहा, हे कोण? मुले आणि हे मुली यांच्या संख्याचे गुणोत्तर. हे बाबा ध्यानात घ्यायचं. मुले मुली आला तर विषय असं हे नाही करायचं, डायरेक्ट उत्तर सांगायचं कसं. म्हणजे 5 यास 6 गुणोत्तर. जर त्या वर्गात मुलींची संख्या, कोणाची? मुलींची संख्या किती आहे? 36 असेल तर मुलांची संख्या किती? पहा, मुलींची संख्या किती? सरळ सरळ बाबा, मुलींची संख्या किती सांगितले? 36. मग याला 36 नच भागून घ्या. म्हणजे 6 6 एक 6, 6 6 36. आता जनरल किंमत किती आली? 6. विचारले कोणाची? मुलांची संख्या. तेच 5 उचलायचे, याला गुणायचं. बरोबर किती रे? 30. म्हणजे किती? म्हणजे मुलांची संख्या किती? 30. किती? मुलांची संख्या 30. चला लक्ष द्या. पहा, कवायतीसाठी मुले रांगामध्ये उभी केली. कवायतीसाठी मुले रांगामध्ये उभी केली. पहा, प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगाची संख्या यात व्यस्त प्रमाण आहे. प्रत्येक रांगेत 12 मुले उभी केली तर 7 रांगा तयार होतात. किती? 7 रांगा तयार होतात. तर प्रत्येक रांगेत 14 मुले उभी केली तर किती रांगा तयार होतील? असा प्रश्न केला. दिसायला जरी मोठा असेल, सरळ सरळ त्याचं उत्तर बारीक करून ठेवतो बाबा, जास्त मोठा ठेवत नाही. पहा, लक्ष द्या कसं डायरेक्ट तुम्हाला उत्तर कसं कळतं. पहा, सरळ सरळ सांगितलं काय? कवायतीसाठी मुले रांगामध्ये उभी केली. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगाची संख्या यात व्यस्त प्रमाण आहे. प्रत्येक रांगेत 12 मुले उभी केली. किती रांग आहे? 7. बरोबर, डायरेक्ट 7 गुणा 12 7 84. प्रत्येक रांगेत किती? 14. आणि ते 84 ला काय करायचं? 14 ना डायरेक्ट भागून घ्यायचं. 14 म्हणजे ह्या रांगेत 14 एक 14, 14 सकी 84. यानी की किती रांगा तयार होतील रे? 6 रांगा तयार होतील. समजलं? 6 रांगा तयार होतील. किती सोपं आहे. दिसायला उदाहरण मोठं आहे पण उत्तर तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत भेटून जाईल तुम्हाला पण. हा, चला समजलं. चला समोरचा प्रश्न सांगितलेलं काय? 4M 16M या संख्या प्रमाणात असतील तर M ची किंमत काढा. असा प्रश्न आला तर सोडवायचं कसं? पहा, 4M 16 आणि 32 असा प्रश्न आला. सरळ सरळ ज्याच्या जवळची संख्या त्याला सोबत ठेवायचं आणि ज्याच्यापेक्षा अंतर आहे त्याला सोबत च्या संबंधी ठेवायचं. ज्याच्या सोबत M आहे त्याला गुणाकार आणि यांचा गुणाकार, आणि ज्याच्या सोबत M आहे ते छेदात टाकायचं. संपला विषय.
अंत्य पदाचा गुणाकार मध्य पदाच्या गुणाकार एवढा असतो, ध्यानात घ्यायचा. पहा 4 गुणिला 32 छेदाला किती डायरेक्ट 16. 16 एका 16, 16 दोन्ही 32 बरोबर 4 दोन्ही किती रे 8. म्हणजे उत्तर काय असेल तुमचा 8. समजलं, सोपं आहे. पहा नंतर प्रश्न काय होतं, एका चक्रीय चौकोनाच्या समुख कोणाची मापे किती रे 2x अधिक 10. आणि नंतर काय सांगितलेलं आहे, नंतर सांगितलेले आहे आणि दुसऱ्या कंसात x अधिक 20 ध्यानात घ्यायचं आहेत. याच्यामध्ये काय आहे व तर त्या मोठ्या कोणाचे माप किती. पहा एका चक्रीय चौकोन म्हणलं की त्याचे किती अंशाचा कोण असतो, सरळ सरळ 180 अंशाचा, किती 180 अंशाचा सरळ सरळ, सॉरी इथं 100. चला 2x आणि हे 3x किती रे 2x अधिक x बरोबर 3x आणि 10 आणि 20 किती 30 बराबर 180. सरळ अधिक इकडे वजा झाले 150 वजा करून घ्यायचे, अधिक असली इकडे वजा आणि हे गुणाकारात इकडे भागाकारात 3 1 3 5 15. सरळ सरळ काय सांगितलं तर मोठ्या कोणाचे माप किती मोठा, तर मोठा प्रमाण कोणता आहे हा, म्हणजे 2x म्हणजे सरळ सरळ याला 2 न गुणा म्हणजे किती झाले हे 100. हे किती झाले 100 आणि हे 10 त्याच्यात टाकून द्या बराबर किती 110. समजून आलं लक्षात, बरोबर आहे म्हणून लक्षात द्या. मनोहर रावांनी आपल्या शेतात एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले व 1/4 भागात रासायनिक खत वापरले. उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले, तर त्यांची एकूण शेती किती. जो गांडूळ शेती शेतकरी राजा काय करतो, गांडूळ शेती जर वापरले, जर आपण खत वापरला ना सरळ सरळ बाबा सेंद्रिय खतामुळे पीक एवढा जोमात येतो ना. शेतकरी आता रासायनिक जास्त शॉर्टकट झाले, बैल इकले, ट्रॅक्टर झाले, घोड्या झाल्या, वेगवेगळं बाबा लक्ष द्या. काय नाही लक्ष द्यायचं, फक्त समजून कसं घ्यायचं, कसं येऊ द्या, कितीही मोठा उदाहरण द्या, डायरेक्ट सोडवायचं कसं, किती भागात काही लावू द्या, फक्त संख्यावर लक्ष ठेवा. काय 1/5 अधिक 1/4 ठेवून घ्यायचं, बाजूला 55 टाकून द्यायचा, दिला टाकून सरळ सरळ यांची बेरीज करून घ्यायची. 4 आणि हे 5, 4 5 20 यांची बेरीज झाली 9 छेदाला 20. एक भाग काढून घ्यायचा, एक भाग काढून घेतला म्हणजे याच्यातला फरक काढा किती रे 11 छेदाला 20. आणि सरळ सरळ याचं काय करायचं उलट, काय करायचा उलट, आणि कोणासोबत 55 एकरासोबत, नेहमी एकरासोबत चालायचं. म्हणजे 55 गुणिला 20 छेदाला किती रे 11, 11 5 55 आणि 5 दोन्ही 10 आणि हे 0. किती एकर जमीन होती सर्व 100 एकर शेती त्यांच्याकडे अवेलेबल होती, ध्यानात घ्यायचं. खंडू जवळील गायीची संख्या म्हशीच्या संख्येच्या दुप्पट आहे. पहा हे कोण गाई आणि म्हशी, ध्यानात घ्यायचं. पहा गाई आणि म्हशी, पहा दुप्पट गाई संख्या म्हशीच्या दुप्पट. पहा गायीची संख्या म्हशीच्या दुप्पट, मग म्हैस 1 धरली, गाई 2 धरायच्या. गाई व म्हशी यांच्या संख्याची बेरीज म्हणजे गाई आणि म्हैस किती रे 150 आहे. यांच्या संख्येची बेरीज 150 आहे, तर त्यांच्या जवळ किती म्हशी आहे, म्हशी किती समजा 1 प्रमाणात, याने की एकंदरीत किती झाले रे 2 आणि 1 3. या सर्वांची बेरीज केली 2 आणि 1 3, 3 1 3, 3 5 15. जर गाई विचारला तर याच्या सोबत 50 न गुणा म्हणजे गाई किती झाल्या रे 100. आणि म्हशी विचारला तर याच्या सोबत 50 टाका म्हणजे म्हशी किती झाल्या रे 50. आलं का 100 आणि 200 150, 100 आणि 50 150.
फास्ट करणे होणार व्यवस्थित झालं. लक्षात द्या, एका शेतकऱ्याने रुपये 900 क्विंटल 900 रुपये दराने क्विंटल दराने 22 क्विंटल गहू विकला त्याने, तर 8% दराने दिली तर शेतकऱ्यास किती रुपये मिळाले? लक्ष द्या, 22 क्विंटल. आता 22 क्विंटल जर म्हणलं बाबा, लक्ष द्या, गुणिला 22, सरळ 900 गुणिला 22, 22 नंबर 198, हे 2 0, म्हणजे 19,800 रुपये त्याने काय केलं, दराने क्विंटल गहू विकला. विक्री किंमत 8% किती दिला रे? 2%. सरळ 19,800 चे 2% काढा. संख्येसोबत काय असलं आणि छेदाला नेहमी काय असणार? 100 टाकून घेतला. चला, 9 दोन्ही म्हणजे 8 दोन्ही 16, हाच्याले 1, 9 दोन्ही 18, 18 ने 1, 19, हाच्याले 1, 2 ने 1, 3, मग 396 रुपये याच्यातून काढून घ्या. म्हणजेच 19,800 वजा 396 बराबर किती रे? पहा याची किती होतो सांगा. 19,800 वजा 19,404 रुपये हे काय झालं, त्याला मिळालेली रक्कम आहे. आणि बाबा 2% दर, यानी की दलाली किती देतो तो? ते दलाली समजा जे असेल ते 396 रुपये. समजलं? चला समोरचा प्रश्न पा. माणिकलाल ने एक कार 3,45,600 ध्यानात घ्या, 3,45,600 रुपयास विकली, तेव्हा त्याला 8% नफा झाला, तर ती कार किती रुपयास? बस खरेदी किंमत म्हटलं किती रुपयास खरेदी केली. खरेदी म्हणलं तर कधी वरी काय ठेवायचं बाबा? 100, आणि छेदाला 8 नफा झाला. 8 नफा झाला म्हणजेच काय रे? 100च्या तुलनेत 108. चला 9च्या पटीत संख्या आहे. चला 9 1 9, 9 दोन्ही 18. चला आता 9 न दिला आपण. चला 9 9 त्रिका 27, उरले किती? 7, 9 8 72, उरले किती? 3, 9 36. चला 12च्या पटीत आता. चला 12 1 12 36, उरले किती? 2, 12 दोन्ही 24. सरळ किती रे बाबा? हे 2 शून्य टाकून द्या आणि ते 2 शून्य बराबर किती? 1 2 1 2 किती? 3,20,000 रुपये त्याची काय असेल? खरेदी किंमत असेल. ध्यानात घ्यायचं. समजून राहिलं तुम्हाला? पण गडबड नाही, शांततेत कार्यक्रम ओकेच. फक्त लक्ष द्या, आपलं काम कसं सुरू आहे याच्यावर ध्यान ठेवा बाबा. जे आता डायलॉग बाजीवर वेळ घालू नका, कारण ध्येय तुमचं गाठायचं आहे. तुम्हाला ध्यानात घ्या म्हणून लक्ष द्यायचं. म्हणजे डायलॉग बाजीवर लक्ष काय का असतंय. काही लोकांचं असं झालं, बाबा मास्तर डायलॉग मारा ना, लगेच व्हिडिओ स्किप करा. बाबा डायलॉग मारायचा विषय नाहीये. आपली जिंदगी डायलॉगच्या पायी थोडस डायव्हर्ट होऊन जाईल. त्याच्यासाठी फक्त मेहनत आणि जिद्द चिकाटी घ्यायची, बाकी काहीच करायचं नाही आणि लढत राहायचं. यश तुमच्या पदरात. ध्यानात घ्यायचं. लोक काय म्हणतील याच्याकडे कधी लक्ष द्यायचं नाहीये. आपल्याला करायचं काय याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणतात ना, लिसन टू पीपल बट बी युअर कॉन्शियस. तुम्हाला जे करायचं ते काहीच नाही. लोक म्हणजे सरळ ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ध्यानात घ्यायचं. नाटकांच्या तिकीट विक्रीच्या अतिशय सोप्या भाषेत सांगतो मी, डायरेक्ट अतिशय सोप्या भाषेत. नाटकाच्या तिकीट विक्रीच्या पहिल्या दिवशी एकूण 35 तिकिटे, पहिल्या दिवशी 35 तिकिटे विकली गेली. जर तिकिटाचे दर 40 रुपये व 20 रुपये प्रति तिकीट असतील, सोपं भाषेत सांगतो, डायरेक्ट सोपं, तर एकूण रक्कम 900 रुपये जमा झाली. किती? 900 रुपये जमा झाली. तर 40 रुपये दराची 40 रुपये दराची तिकिटे किती विकली? बस 40. बस इथपर्यंत चला, इथपर्यंत 35. सरळ 40 मोठी किंमत आहे.
मग लहान किंमत घ्या याच्यासोबत, म्हणजे सरळ सरळ आपण मानले बा 20, पा हे 900 रुपये, सरळ सरळ 900 रुपये जमा झाले सगळे 40 आणि 20च्या दराची, 20 वाली सॉरी 40 वाली आणि 20 वाली ध्यानात घ्यायचं, 40 वाली आणि 20 वाली 900 रुपये जमा झाले, किती 900 रुपये। मग आता हेच आपण जर म्हणलं 20 चे जर आपण 35 इथले असे 20 रुपये आले तर किती झाले असते 700 रुपये, किती झाले असते 700। याच्या तुलनेत किती रुपये शिल्लक भेटायला लागले रुपयाच्या 20 रुपये। याच्या तुलनेत आपण जर विचार केला किती तिकीट शिल्लक भेटून राहिले 200। मग हेच फरक, या फरकाला फरकनं भागायचं आणि डायरेक्ट उत्तर किती घेणार 10, म्हणजे 40 रुपयाची हे 10 तिकीट, 40 रुपये दराची 10 तिकीट आहे। आता बघ 10 गुणला 40 करा 400 आणि राहिले 10 गेले 35 मधून 10 गेले तर राहिले किती 25, म्हणजे 20 रुपये तिकीट। बघा किती होते, सरळ सरळ हे 500 आणि हे 400 40 वाले, म्हणजे दोन्हीची किंमत आलं का रक्कम 900। याचा अर्थ काय उत्तर असेल तुमचा 10 तिकीट। आलं लक्षात? सोपं आहे यार बाबा, सोपं आहे, ताण नाही घ्यायचा, डायरेक्ट शॉर्टकट मध्ये। चला लक्ष द्या, हे जरा फास्ट करा तुम्ही, पण तुम्ही खास करू जास्त फास्ट करायचं कसं करायचं पहा। राघवेंद्र रावाने सोपी पद्धत सांगतो, याच्यात डायरेक्ट सोपी पद्धत सांगतो। राघवेंद्र रावाने दसे 8 दराने रुपये किती 20,000 रुपये 1 वर्षासाठी कायम ठेवीमध्ये गुंतवले। एका वर्षाच्या शेवटी त्यांना किती व्याज मिळाले असा प्रश्न केला। सोडवायचं कसं मी सांगतो बाबा। चेकड व्याजाची आकारणी जर अर्धवार्षिक असेल, अर्धवार्षिक म्हणजे काय रे 6 माही जर असेल तर सोडवायचं कसं सोपं, आणि लगेच तुमच्या भाषेत सांगतो सोडवायचं अतिशय सोप्या पद्धतीनं त्याचा कार्यक्रम लावायचा आपल्याला। म्हणजे राघवेंद्र रावानी सरळ सरळ अर्धवार्षिक आला, हा काय वर्ष आणि हा काय दर, किती वर्ष 1 वर्ष, आणि दर काय 8, रक्कम किती होती 20,000। सरळ सरळ वर्षाची दुप्पट करायची, ध्यानात घ्या, वर्षाची दुप्पट, वर्षाची दुप्पट आणि दराची निमपट करायची। वर्षाची दुप्पट दराची निमपट, वर्षाची दुप्पट किती रे 2 आणि दराची निमपट 4, बस डायरेक्ट आपल्या याच्यानुसार सोडवायचं। वर्षाचे 2 टप्पे करायचे आणि 4% दर आला, लगेच सोप्या भाषेत ए बाबा लक्ष द्या। चला हे 20,000 गुणिला किती 4, 104 छेदाला 100 पहिल्या वर्षाचा टप्पा, दुसऱ्या वर्षाचा 104 छेदाला 100, 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4। ध्यानात घ्या, पहिले 20,000 रक्कम होती, ध्यानात घ्या ना, ते सोडायचं नाही। म्हणजे 2 गुणिला 104 गुणिला 104 बरोबर किती रे 21,632। चला 21,632 ध्यानात घ्या, 21,600 म्हणजे 21,632 रुपये ही राशी सकट आलं। याच्यात व्याज पण आहे आणि याच्यात मुद्दल पण आहे, मग ही राशी सकट आलं आणि तेच 20,000 याच्यातून काढायचे आपल्याला। हेच 20,000 जर आपण याच्यातून काढलं तर सरळ सरळ किती रे 1632, 1600 किती रे 1632 रुपये हे बाबा काय झालं तुमचा व्याज। ऐकणे अतिशय सोपा सरळ भाषेत सांगितलं, फक्त सोडवायचं। अर्धवार्षिक मध्ये भरपूर कन्फ्युज होते, पण होणार नाही जर टॉपिक वाईज घेतलं ना बाबा। मला तर वाटत तुम्ही डायरेक्ट गणिताचे तोते होसाल, गणिताचे तोते। 1 घड्याळ 4 वाजून 5 मिनिटं, 4 वाजून 5 मिनिटं हा ही वेळ आहे आणि हे मिनिट आहे, ध्यानात घ्यायचं। म्हणजे ते तास आहे समजा, सरळ सरळ वेळ तास, हे पण वेळच आहे, पण असो 5 वाजल्यास 7 मिनिटं कमी। आता हे कमी आहे, हे कमी आहे आणि ही बरोबर वेळ, ही कोणती आहे बरोबर वेळ, ध्यानात घ्यायचं बस। अरे बाबा सोपं सांगतो, लगेच सोपं सांगतो,
जास्त टेन्शन घ्यायचंच नाही. आणि तुम्ही पण लक्ष द्या, लक्ष द्या. सरळ सरळ याच्यातला फरक काढायचा. गुरुजींनी सांगितलं फरक किती आला, सरळ सरळ फरक काढा. फरक किती आला, 1 तास. 1 तास याने की मिनिटं किती रे, 60 मिनिट. कारण हे मिनिट मध्ये यांची कधी केलं करायची बेरीज, बेरीज किती झाली 12. तेच 12 उचलायची, याला भागायचं. 12 1 12, 12 5 60. किती मिनिट आले रे. आता बरोबर वेळ टाकायची. पण 1 ची किंमत आली 5, पण हे 5 म्हणजे 4 वाजता. आणि हे मिनिट याला टाकून द्यायचं. 5 गुणिला हे 5 बरोबर किती रे, म्हणजे 4 वाजून 25 मिनिटं. अगदी बरोबर वेळ धरतो. आला लक्षात, आहे की नाही सोपं. आणि किती मिनिटं कमी आहे याच्यासोबत जर 5 न गुणलं 7 5 35, यानी की 5 वाजायला 35 मिनिटं कमी आहे, ध्यानात घ्यायचं. आणि किती वाजले तर 4 वाजून 25 मिनिटं झाली. आलं समजलं लक्षात. समोरच के बापू समजेलच आवाज. लक्ष द्या, समजलं पाहिजे. आमच्या भाषेत सांगितलं. चला एवढे ध्यान दो. सोडायचं कसं, म्हणजे मी म्हणलो काय, मुलांनो इकडे लक्ष द्या. म्हणजे सोडवायचं कसं पा. 100 खेळाडू, पा खेळाडू किती आहे रे, 100 खेळाडू. ध्यानात घ्या, 100 खेळाडूच्या एका गटात 40 खेळाडू फक्त खो खो खेळतात. पा मग आता आपण टाकले इथे 40. पा 40 खेळाडू. आता इथं नाव टाकतो खो खो. खो खो, खो खो किती, 40 खेळाडू खो खो खेळतात. 29 खेळाडू खो खो व कबड्डी. म्हणजे आता याच्यात टाकू. आता हे कोण रे, कबड्डी. कबड्डी पा कबड्डी. कबड्डी किती खेळत, कबड्डी आणि खो खो. म्हणजे हे येते, हे 2 खेळ. हे खो खो बी आहे आणि कबड्डी. मग कबड्डी खेळणारे किती रे, 29 खेळाडू. 29 खेळाडू खो खो व कबड्डी खेळतात. उरलेले सर्व कबड्डी खेळतात. उरलेले सर्व कबड्डी खेळतात. तर त्या गटातील कबड्डी खेळणाऱ्याची संख्या किती. आता मला सांगा, ते खो खो खेळतात पण कबड्डी पण खेळतात. मग आता या दोन्हीची म्हणजे 40 अधिक 29 वजा 100. चला 40 आणि 29 किती, 69 वजा 100 बरोबर किती रे, 31. चला 31. आता 31 काय खेळतात, 31 कबड्डी. पण याच्यामध्ये काही असे लोक आहेत की कबड्डी पण खेळतात, खो खो पण खेळतात. म्हणून 29 अधिक 31 बराबर काय, 60 काय खेळतात, कबड्डी. 60 काय खेळतात, कबड्डी. अतिशय सोप्या भाषेत सांगितलं, कबड्डी खेळतात. समजलं. चला लक्ष द्या. पा एक प्रकारचं काय आहे, हे एक प्रकारचं बाबा एक क्रम आहे. 2 ते 40 पर्यंत सर्व सम संख्येची बेरीज किती. संख्या मालिकावर मी टॉपिक टाकलेलं आहे, व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यात मी पाहून घ्या. अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. सम सुरुवात 2 नाही, मग बाबा शेवटची संख्या घे 40. च्या पुढची सम घे 42. छेदाला नेहमी ठेवायचं 4. मी शिकवेलच आहे, व्हिडिओ आहे, संख्या प्रणाली म्हणून टाकलेला व्हिडिओ आहे. टॉपिक वाईज पडणारच आहे, पण भरती असल्यामुळे मी मिक्स पण त्याच्यात टाकलेला आहे. 4 1 4, 4 1 4, 10 गुणला 42 म्हणजे 10 गुणिला 42 म्हणजे ही इथं 10 राहिले बराबर किती रे, 420. पा लक्ष द्या, बोलू दादा लक्ष द्या. सगळ्याला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. बाबा असं सहकार्य करत राहा आणि तुम्ही पण शांततेत चांगला सपोर्ट करता आणि व्यवस्थित समजून घेता. बाबा समजणं काळाची गरज आहे, कारण तुम्ही मेहनत करता. तुमच्यासाठी तुमच्या आईवडिलांचे काय कष्ट आहे ते बघायचं आणि त्या कष्टाला समोर डोळ्यासमोर ठेवून कष्ट करून तुमचं जिद्द सामर्थ्य पूर्ण करायचं आणि तुमचं स्वप्न आहे ना ते करायचं आणि लोकांना जगांना दाखवून द्यायचं की ते सामर्थ्य माझ्यात होतं आणि तुमच्या सोबत शुभेच्छा आहे आणि पाठीशी आशीर्वाद आहे. आणि हो तुमच्या पण सोबत शुभेच्छा आहे आणि पाठीवर आशीर्वाद आहे. चला तर भेटूया पुढच्या समोरच्या व्हिडिओमध्ये. आणि हो
जाता जाता एक सांगेल, बाबा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की सबस्क्राईब कर आणि आपल्या गोरगरिबांच्या मित्रांना नक्की शेअर कर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.